म्हणजे स्टॉक मार्केट आग आहे, मी म्हणतो त्याची मजा घेता आली पाहिजे. आपले भाजले पण नाही पाहिजे हात आणि आपल्याला थंडी पण नाही वाजली पाहिजे. सरप्राईजली इंडियन इन्व्हेस्टर आता गॅम्बलिंग करतात. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जेवढा वॉल्यूम होतो त्याचा 60% वॉल्यूम इंडियामध्ये होतो. स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये टाकायचं, कोणत्या स्टॉकमध्ये टाकायचं, ती कंपनी उद्या डुबली तर काय होईल. पहिल्यांदा शेअर मार्केटला काय समजतात, गॅम्बलिंग. आणि तो जर विदाउट नॉलेज आला तर त्याच्यासाठी ते गॅम्बलिंगच आहे. तर शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे, हा काही गॅम्बलिंग किंवा जुगार नाही आहे. ग्रे मार्केट म्हणजे डब्बा ट्रेडिंग. तर याच्यामध्ये तुम्ही जर ट्रेडिंग केलं तर तुम्हाला जेल पण होऊ शकते. मार्केट डाऊन झालं तर सगळ्यांना फायदा होतो. 21,000चा सेन्सेक्स 7,000ला आला, पण 7,000ला ऑपॉर्च्युनिटी ना तुम्हाला बाईंग करायला. 400-500 कोटी फक्त स्टॉक मार्केटमध्ये बनवले. शेअर बाजार म्हणजे अनेकांसाठी गुड कोड, कोणासाठी संधी, कोणासाठी जोखीम. पण जर तुमच्याकडे योग्य मार्गदर्शक असेल तर तेच कोडं उलगडू शकतं यशाच्या दारापर्यंत. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये असेच एक मार्गदर्शक आपल्यासोबत आहेत, ज्यांचं नाव आहे DS विभुते. त्यांनी तांत्रिक विश्लेषक, लेखक, प्रशिक्षक म्हणून त्यांनी 2007 पासून शेअर बाजाराच्या चढ उतारात खोलवर अभ्यास करून स्वतःच्या पद्धती सिद्ध केल्या आहेत. त्यांच्या निरीक्षण शक्तीची कमाल म्हणजे बाजारातल्या लपलेल्या सकारात्मक संकेतांवर नजर ठेवून गुंतवणूकदारांना योग्य स्टॉक्स निवडण्यास ते मार्गदर्शन करतात. त्यांचा शैक्षणिक प्रवास देखील तितकाच प्रभावी आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकी म्हणजेच BE मेकॅनिकल आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून MBA फायनान्स पूर्ण केलंय. इंजिनिअरिंगचा तार्किक दृष्टिकोन आणि फायनान्सचं व्यवस्थापन या दोघांच्या संगमातून त्यांनी आपली एक विशिष्ट शैली विकसित केली आहे. आज आपण त्यांच्यासोबत त्यांच्या अनुभवातून शिकणार आहोत. शेअर बाजाराकडे पाहण्याची नवी दृष्टी, चुका टाळण्याची शहाणपणाची नजर आणि गुंतवणुकीकडे पाहण्याचा सुस्पष्ट विचार. चला तर मग आजच्या या विशेष पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. सर्वात आधी तर रुची स्टॉक मार्केटचे ओनर DS विभुते सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. सर, आपण शेअर मार्केटमधील बरंच ऐकतोय, शेअर मार्केटबद्दल आपण बरंच ऐकतोय, तर काय सांगाल शेअर मार्केटबद्दल, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? पहिलं तर शेअर मार्केटमध्ये आपण एखादा शेअर घेतो म्हणजे काय घेतो, त्या कंपनीविषयी पार्टनरशिप घेतो. जसं आता तुम्ही पाहिलंय की इंडियाची ग्रोथ स्टोरी 2000 लास्ट 10 इयर्स पाहिले तर आपला GDP 6 to 7% ग्रो होतोय. म्हणजे काय होतं, ऑटोमॅटिकली ह्या कंपन्या पण ग्रो होतात. जसं आपण एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर ऑटोमॅटिकली कंपनी पण ग्रो होणार. आणि आपण कंपनी ग्रो झाले तर आपण शेअर घेतला म्हणजे त्या कंपनीचे पार्टनर झालो तर कंपनीला प्रॉफिट आलं तर कंपनी आपल्याला डिव्हिडंडच्या रूपात ते प्रॉफिट ट्रान्सफर करते. तर शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे, हा काही गॅम्बलिंग किंवा जुगार नाही आहे. पण त्याच्याबद्दल खूप म्हणजे काय माहिती नाही कशामुळे पण जनजागृती कमी पडते किंवा काय, किंवा शेअर मार्केट म्हटलं की थोडं लगेच कोणी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होत नाही, थोडं घाबरल्यासारखं वाटतं किंवा सेफ वाटत नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे आपल्याला स्कूल कॉलेजेसमध्ये काय केलं जातं, आपल्याला नॉलेज, नोकरी कशी कमावी यासाठी दिलेलं असतं, एज्युकेशन. लेकिन शेअर मार्केट आपल्याला फायनान्शियल नॉलेज आपल्याला दिलेलं नसतं. तर यामध्ये काय असतं, लॅक ऑफ फायनान्शियल नॉलेज. लोकांना फायनान्शियल नॉलेज नसल्यामुळे लोकांचं काय होतं की त्याच्यामध्ये कुठं इन्व्हेस्टमेंट करायचं, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये टाकायचं, कोणत्या स्टॉकमध्ये टाकायचं, ती कंपनी उद्या डुबली तर काय होईल. लोकांना भीती असते, त्यामुळे एक इनसिक्युरिटी वाटते त्यांच्या पैशाबद्दल. त्यांना FD चांगली वाटते पण स्टॉक मार्केट बद्दल रिस्क वाटते बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज. तर तुम्ही नॉलेज घेऊन केलं तर हे चांगलं आहे स्टॉक मार्केट. तुम्ही काय सांगाल, स्टॉक मार्केट, FD की म्युच्युअल फंड? डेफिनेटली इनिशियली जर न्यू असेल मार्केटमध्ये तर डेफिनेटली त्यांनी FD तून स्टॉक मार्केटमध्ये आलं पाहिजे. पण पहिल्यांदा त्यांचा मार्ग आहे म्युच्युअल फंड. पहिल्यांदा म्युच्युअल फंड, त्यानंतर फंडामेंटल याच्यावरती ज्या कंपन्या, स्टेबल कंपन्या, ब्ल्यूचिप कंपन्या जसं HDFC बँक आहे, टाटा मोटर आहे, अशा कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि मग जसं नॉलेज येईल त्याला फंडामेंटल किंवा टेक्निकल अनालिसिस, मग त्यांनी डेफिनेटली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. आता आम्हाला एक थोडक्यात एक सांगा, FD म्हणजे काय, म्युच्युअल फंड म्हणजे काय, किंवा स्टॉक मार्केट म्हणजे काय? आता FD म्हणजे काय, फिक्स रिटर्न. म्हणजे तुम्ही एखाद्या बँकेत गेला तर तुम्हाला सुरुवातीलाच कळतं की मला 7 ते 8% मिळणार आहेत. तर रूल नंबर 72 काय सांगतो की 72 डिवायडेड बाय इंटरेस्ट रेट. तर तुमचा 8% इंटरेस्ट रेट असेल FD वरती तर तुम्हाला 9 इयर्स तुमचे पैसे डबल व्हायला लागतात. तर हेच जर तुम्हाला FD मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असतं तर FD मध्ये रिटर्न तुम्हाला फिक्स आहे. म्हणजे बँकेत गेल्याच माहिती की मला हे 8% रिटर्न मिळणार आहे. पण स्टॉक मार्केटमध्ये असं नाही आहे. स्टॉक मार्केटमध्ये तुमची एंट्री आणि एक्झिट कुठं होती, म्हणजे चांगल्या कंपनीत जर तुम्ही एंट्री केली आणि एक्झिट जर तुम्ही प्रॉपरली घेतली तर डेफिनेटली FD पेक्षाही स्टॉक मार्केट चांगलं आहे. जसं मी तुम्हाला बजाज फायनान्सचं एक्झाम्पल देतो की तुम्ही 10 लाख रुपये बजाज फायनान्समध्ये टाकले असते तर 5 वर्षामध्ये ते जवळपास 1 करोड झाले असते. तर असे भरपूर एक्झाम्पल आहेत ज्याच्यामध्ये स्टॉक मार्केट हे FD पेक्षा कितीतरी मल्टिपलमध्ये रिटर्न देतो. पण त्याला तुम्हाला बेसिकली स्टॉक मार्केटचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे.
पण ते असंही मार्केट वर गेलं, खाली आलं, पडलं असंही बोलतात. हो. म्हणजे ते नेमकं काय असतं? आता मार्केटचं सेंटिमेंट वरती डिपेंड असतं, कारण मेनी फॅक्टर्स डिपेंड्स. जसं ग्लोबल फॅक्टर्स असतात, जिओ पॉलिटिकल फॅक्टर्स असतात, कुठं युद्ध झालं किंवा जिओ पॉलिटिकल काही गव्हर्नमेंट पॉलिसीज चेंज झाल्या, तर त्यामुळे काय होतं, त्या मार्केटवरती इम्पॅक्ट होतं. आता जेव्हा मार्केट खाली पडतं, इट्स अ ऑपॉर्च्युनिटी की तुम्ही अजून कमी प्राइसला बाय करू शकता, तर तिथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओव्हरऑल बघितलं तर मार्केटचा ट्रेंड अपच असतो. जर तुम्ही जर गेल्या 10-20 वर्षाचं पाहिलं तर निफ्टी जर 2014ला 5,000 होता, तो आता 25,000ला गेला, 5 टाइम्स वाढला. तर ह्या जसं कंपनीची ग्रोथ होणार आहे तसं स्टॉक मार्केट वरतीच जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला असं घाबरायची गरज नाही. जे स्टॉक मार्केट पडलं तर ते एक टेम्पररी हे असतं. जसं कोविडच्या वेळी पण मार्केट 12,000वरनं निफ्टी 7,000वरती आला, पण ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं त्याचे पुढच्या 2-3 वर्षात 3 टाइम्स 4 टाइम्स त्यांना इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न मिळाले. पण ते नवीन इन्व्हेस्टर्सनी कसं, म्हणजे ते धोके कसे टाळले पाहिजेत? नवीन इन्व्हेस्टरनं तर पहिल्यांदा नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये विदाउट नॉलेज इट्स अ गॅम्बलिंग. पहिल्यांदा शेअर मार्केटला काय समजतात, गॅम्बलिंग. आणि तो जर विदाउट नॉलेज आला तर त्याच्यासाठी ते गॅम्बलिंगच आहे. कोणता शेअर घ्यायचा, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिटवर तुमचे पैसे असतात. तुम्ही एंट्री कुठं घ्यायची आणि एक्झिट कुठं घ्यायची, तर ही एंट्री आणि एक्झिट तुम्हाला एकतर चार्टवरती कळते. प्रॉपर जर तुम्ही टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज घेतलं तर तुम्ही स्वतः एखाद्या स्टॉकचं टार्गेट, स्टॉप लॉस, रिस्क रिवॉर्ड रेशो कॅल्क्युलेट करू शकता. मग मी उद्या म्हटलं की तुम्ही 10 स्टॉक घेतले आणि तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो 1:3 असेल, तर त्यातले 7 स्टॉकचे जरी स्टॉप लॉस हिट झाले तरी 3 स्टॉक सुद्धा तुम्हाला प्रॉफिट ₹2 देऊन जातो. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्हाला काहीच भीती वाटत नाही. आणि प्रत्येक ठिकाणी आपला स्टॉप लॉस असतो. विदाउट स्टॉप लॉस तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. जसं महाभारताचं एक्झाम्पल घ्या, की जेव्हा ते दूध खेळत होते तर युधिष्ठिरकडे स्टॉप लॉस पण नव्हता, त्यामुळे त्याने आपली पत्नी पण गमावली. तर आपल्याला कुठं थांबता आलं पाहिजे हे समजलं पाहिजे. लोक काय करतात, स्टॉक घेतात, 500-600 रुपयाला घेतात, झिरो आला तर थांबून राहतात. जसे आता तुम्ही अनिल अंबानीचे स्टॉक बघितले असेल, रिलायन्स आरकॉमचा स्टॉक 800 रुपये आहे, पण आता 1 रुपयाला मिळतो. तर हे नॉलेज असेल तरच तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता, नाहीतर ते तुमच्यासाठी गॅम्बलिंगच आहे. आणि हेच मूळ कारण आहे लोक घाबरण्याचं. कदाचित महाराष्ट्रात पण जे, म्हणजे आता स्पष्टच सांगायचं तर कदाचित महाराष्ट्रात ही इन्फॉर्मेशन मिळतच नाही किंवा नॉलेज अभावीच बऱ्याच लोकांचे पैसे पण बुडालेत. सध्या आपण कोविड नंतरच्या काही घटना पाहिल्या तर हे दिसून येईल की लोक घाबरलेत. आता जर आपण डायरेक्ट कोणाला स्टॉक मार्केट बद्दल सांगायला गेलो तर ते आपल्यावरती विश्वास नाही ठेवत. तर हे कशामुळे झाले? आणि दुसरी गोष्ट, मग स्टॉक मार्केट का महत्वाचं आहे हे तुम्ही त्यांना कसं समजावून सांगाल? स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे हे पण. आता पहिल्यांदा आपण जर कधी टीव्ही ओपन केला, न्यूज पाहिला, तर न्यूज मध्ये आपल्याला काय मिळतं, पॉलिटिकल न्यूज आणि ह्या गोष्टी. जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, जळगाव जिल्ह्यातलं आंबर्ण्याचं. जसं एका मोहम्मद अनवर नावाचा व्यक्ती, ज्यांचे वडील वारल्यानंतर 4 भावामध्ये 10,000 रुपये त्यांना आले होते वाटणीला. त्यांनी फक्त 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते विप्रो कंपनीमध्ये 1980ला. तर मोहम्मद अनवरची आज त्याची व्हॅल्यू 1600 कोटी आहे. मोहम्मद अनवरने एकही शेअर विकला नाही, कारण ड्युरिंग दॅट पिरियड मोहम्मद अनवरला 170 कोटीचा डिव्हिडंड मिळाला. तर शेअर विकायची गरजच नाही. आता मोहम्मद अनवरने जाऊन कंपनीत काम केलं का? काही नाही आहे. ज्या एम्प्लॉईनी आयुष्य त्यात खर्च केलं ते सुद्धा करोड कमवू नाही शकले, पण मोहम्मद अनवरनं घरी बसून कमवलं. तर ह्या गोष्टीला आपल्या महाराष्ट्रामध्ये या मराठी माणसांमध्ये ते पोचवल्या गेले नाहीत, आणि त्यामुळं मार्केटमध्ये उडी मारायला मराठी माणूस हा घाबरतो. तर तसं घाबरलं नाही पाहिजे. तर हे जे आपल्या पैशाची काळजी सर्वात जास्त आपणच स्वतः घेऊ शकतो. तुम्ही जर हे नॉलेज घेतलं, मी म्हणत नाही की तुम्ही कोर्सेस करा वेगवेगळे किंवा जास्त डीपमध्ये नॉलेज घ्या. तुम्हाला जरी जनरल कळालं की फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस काय, तर ह्या बेसिसवरती पण तुम्ही एक चांगले इन्व्हेस्टर लॉंग टर्म होऊ शकता. आता मलाच एक पडलेला प्रश्न म्हणजे की या जगाबाहेरच्या कंपन्या पण, पूर्ण जगातल्या कंपन्या भारतात कशा इन्व्हेस्टमेंट करतात किंवा कसे पैसे त्याच्यातून मिळतात? आता जसं तुम्ही बघितलं जिलेट किंवा कोलगेट, ह्या सगळ्या कंपन्या काय आहेत, मल्टीनॅशनल कंपनी आहेत. किंवा नेस्ले म्हणा, आता ह्याचे प्रोडक्ट आपण रोज वापरत असतो. आता हे जेव्हा प्रोडक्ट आपण त्यांचे रोजच्या रोज वापरतो, तर आपल्याला ह्या भरोसा पाहिजे की ही कंपनी ही काही पळून जाणार नाही, की एका दिवसात गायब होणार नाही. तर ह्या कंपनीमध्ये जर डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट केलं, आज ह्या कंपन्या आज करोडो रुपये घेऊन जात होत्या आणि जात आहेत, तर आपण ही याच्यामध्ये भरोसा ठेवला तर डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट करून आपण त्याचा बेनिफिट कमवू शकतो. तर असं होणार नाही की आपल्या ह्या कंपन्या सडनली गायब होतील किंवा माझे पैसे गायब होतील. आज ह्या कंपन्या 50-50, 100-100 वर्ष आहेत. जसं हॅवेल्स कंपनी स्वातंत्र्यापूर्वीची कंपनी, पण ह्या कंपनीत तुम्ही जर 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले असते तर विदिन 8 इयर्स तुमचे 1 करोड झाले असते. तर असे भरपूर ब्रँड आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न्स कमवू शकता. म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये इन्व्हेस्ट करणं चांगलं की भारतीय कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणं? मॅडम, फॉरेक्स हे टोटली इलिगल आहे, इंडियामध्ये बॅन आहे. तर फॉरेक्स ट्रेडिंग इज नॉट अलाउड. तर आपण हे सुरुवात
मीच नवीन लोकांना किंवा नवीन इन्व्हेस्टर सांगेल की आपण इक्विटीमध्ये स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे अच्छा. आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सर, साधारण सर्वसामान्य माणसाने किंवा नवीन व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची असेल तर कुठून करावी आणि कशी करावी? खरं तर शेअर मार्केटमध्ये येण्याआधी नवीन माणसाने आपलं पर्सनल फायनान्समध्ये पहिल्यांदा आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करता आलं पाहिजे. म्हणजे स्वतःचा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे फॅमिलीचा, आणि तो घरातला एकुलता एक कमवता माणूस असेल तर डेफिनेटली त्याचा टर्म इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उद्या त्याला काय झालं तर त्याची फॅमिली रस्त्यावर यायला नको. कारण जेवढा त्याचा इन्कम आहे, जेवढ्या फॅमिलीला रिक्वायरमेंट आहे तेवढा तर टर्म इन्शुरन्समध्ये त्यांनी एफडी मध्ये ठेवलं तरी त्याचा तेवढे इन्कम घरी येऊ शकतं. तर जेव्हा टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स असेल तर पहिल्यांदा ह्याला प्रायोरिटी त्यांनी दिली पाहिजे. नसेल तर त्यांनी ह्याच्यावरती प्रायोरिटी दिली पाहिजे. त्यानंतर आता सडनली जसं कोविड आलं, आपलं लॉकडाऊन झालं, 2-3 महिने 4 महिने घरात बसावं लागलं, तर आपल्याला एक इमर्जन्सी फंड असला पाहिजे. कधी कुठली इमर्जन्सी आली, आता कसं आपण हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स घेतला म्हणजे आपण फॅमिलीला आणि आपल्याला सिक्युअर केलं, तर इमर्जन्सी कुठली आली हॉस्पिटलायझेशन तर आपल्याला टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स आपल्याला सपोर्ट करू शकतो. पण एकदम अचानक आपला जॉब गेला, नोकरी गेली, तर कमीत कमी 3 महिने तरी आपलं नवीन नोकरी मिळण्याच्या पर्यंत आपल्याकडे एक इमर्जन्सी फंड असला पाहिजे. जसं इमर्जन्सी फंडला तुम्ही अजिबात हात लावायचा नाही, आणि इमर्जन्सी फंड नसेल तर तुम्ही त्यावेळी क्रेडिट कार्ड यूज करू शकता, पण ते त्याचं पेमेंट आपलं वेळेवर गेलं पाहिजे. आता ही गोष्ट झाल्यानंतर मग तुम्ही शेअर मार्केटचा विचार करायला हवा. आता इथं सुद्धा गॅरंटेड आणि नॉन गॅरंटेड रिटर्न्स असे 2 प्रकार असतात. तर गॅरंटेड रिटर्नमध्ये काय येतं, एफडी येतं, NPS येतं, PPF येतं, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ते इन्फ्लेशनला बीट नाही करू शकत. जसं इन्फ्लेशन 6 to 7% आहे, इकडे रिटर्न पण तेवढंच मिळतं, आणि त्याच्या परत तुम्हाला टॅक्स भरावा लागला तर तुमची इन्व्हेस्टमेंट कशी होती, निगेटिव्ह मध्ये जाते. म्हणजे ₹1,00,000 ठेवलं तरी त्याची व्हॅल्यू काय होते, पर्चेसिंग पॉवर कमी होती. तर त्यामुळं आपले पैसे कंपाऊंडिंगने वाढले पाहिजेत. आता तुमच्याकडे ₹1,00,000 आणि ₹1,00,000 तुमची 20 वर्षांनी बघितले तर त्याची पर्चेसिंग पॉवर फक्त 31,000 होती. तर ही पर्चेसिंग पॉवर आपल्याला वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नॉन गॅरंटेड रिटर्नवरती फोकस केला पाहिजे. ज्याच्यामध्ये डबल डिजिट रिटर्न आपण हिस्टॉरिकल पाहिलं तर गेल्या 20 वर्षाची हिस्ट्री काढली तर स्टॉक मार्केटने रिटर्न हे 14 ते 15% दिलेलं आहे. मग याच्यामध्ये तुमच्याकडे आहे म्युच्युअल फंड, जसं नवीन व्यक्ती आहे आणि त्याला वेळ नाही आहे, तर त्याने काय करायचं, आपलं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, ब्लू चिप एक तुम्हाला चॉईस असतो. म्हणजे मोर दॅन 10,000 स्कीम आहेत. तर तुम्हाला ज्या टॉप स्कीम आहेत ते आजकाल तुम्हाला कोणतंही ऍप्लिकेशन ओपन केलं, तुम्ही डीमॅट ओपन केलं तर टॉप तिथं म्युच्युअल फंडची लिस्ट येते, जसं इन्व्हेस्को आहे, HDFC आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यानंतर तुम्ही थोडे नॉलेज घेऊन डेफिनेटली त्यांनी काय केलं पाहिजे, ज्यामध्ये स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केलं पाहिजे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा फंडामेंटल अनालिसिस, म्हणजे तुमचं 2 वर्षापेक्षा जास्त व्यू असेल तर त्याच्यामध्ये एक 10 स्टॉक तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. जसं HDFC बँक आहे, रिलायन्स आहे, अशा स्टॉकमध्ये ITC आहे, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. आणि त्यानंतर मग तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये कसं असतं, तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये ट्रेड करता, जिथं 100+ कमोडिटी ट्रेड होतात, जसं क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस, गोल्ड, सिल्वर, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 5 ते 10% लागते. तुम्हाला प्रॉफिट 100% वरती मिळतं, पण त्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. तर त्यांनी स्टेप बाय स्टेप मध्ये गेलं पाहिजे, स्वतःला सेफगार्ड केलं पाहिजे, इमर्जन्सी फंड असला पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. साधारण किती रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करू शकतो? आता नवीन व्यक्ती असेल, जसं आमच्याकडे स्टुडंट येतात तर आम्ही 10-20 हजारापासून स्टार्ट करायला सांगतो. साधा पान टपरी जरी ओपन करायची असेल तर 50 ते 60 हजार रुपये लागतात. पण स्टॉक मार्केट असा बिझनेस आहे की तुम्ही 10-20 हजारात स्टार्ट करू शकता, आणि अर्निंग पण तुम्हाला स्टार्ट होतं. म्हणजे तुम्ही आता माझ्याकडे जसं येतात की लर्न अँड अर्न, तर लर्न, रिमूव्ह, एल अँड अर्न, तर तसं तुम्ही शिकता सुद्धा कमाई तुमची चालू होऊ शकते. अच्छा. आणि प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट आणि ग्रे मार्केट यामध्ये काय फरक आहे? आता इनिशियली प्रायमरी मार्केट म्हणजे काय, जेव्हा कंपनीला पैसा हवा असतो, कंपनीला कुठे एक्सपान्शन करायचं असेल, कंपनीला कुठे ऍक्विजिशन करायचं असेल, तर कंपनी काय करते, पब्लिककडून इन्स्टेड ऑफ गोईंग बँकेला जाण्याऐवजी काय करतं, पब्लिककडे जाते आणि फ्री इंटरेस्ट फ्री पैसे घेते, आणि त्याच्या अगेन्स्ट ते काय करतात, आपली पार्टनरशिप शेअरच्या रूपात त्यांना देते. तर ह्याला IPO म्हणतात प्रायमरी मार्केटमध्ये. सेकंडरी मार्केटमध्ये काय होतं, याचं कंपनीशी काही संबंध नाही, इन्व्हेस्टर सेल टू इन्व्हेस्टर, एक दुसऱ्याशी सेलिंग होतं, त्याला म्हणतो आपण सेकंडरी मार्केट. ज्याच्यामध्ये आता समजा प्रायमरी मार्केटमध्ये आता तुमचा रिलायन्सचा IPO येऊन गेलाय, आता तुम्हाला रिलायन्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर तुम्हाला सेकंडरी मार्केटमध्ये करायचे. आता जसं ओयो हॉटेल्स वगैरे आहे, तर ह्या कंपनी लिस्टेड नाही आहेत, तर ह्या तुम्ही जेव्हा IPO येईल तेव्हा तुम्ही त्याचा IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. अच्छा.
आणि ग्रे मार्केट आहे हे टोटली इलिगल आहे इंडियामध्ये. ग्रे मार्केट म्हणजे डब्बा ट्रेडिंग. तर याच्यामध्ये तुम्ही जर ट्रेडिंग केलं तर तुम्हाला जेल पण होऊ शकते. पण इंडियामध्ये कसं आहे की लोक टॅक्स वाचवण्यासाठी ग्रे मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. जसं नॉर्थ इंडियामध्ये सगळ्यात जास्त चालतं ग्रे मार्केटमध्ये. इथं तुम्हाला टॅक्सेस लागत नाही, कारण आज कुठलंही ट्रेड केलं, प्रॉफिट केलं तर तुम्हाला 28% टॅक्स द्यावं लागतं. जीएसटी द्यावा लागतो, बाकीचे टर्नओव्हर टॅक्स, ट्रान्झॅक्शन टॅक्स. त्यामुळं लोक ग्रे मार्केटमध्ये ट्रेड करतात. पण आपण सांगतो की तुम्ही प्रायमरी आणि सेकंडरी मार्केटमध्येच ट्रेडिंग केलं पाहिजे. अच्छा. आणि बचत आणि गुंतवणुकीमध्ये काय फरक आहे? कारण आपल्याकडे बरीच लोक बचत करतात पण गुंतवणूक करत नाही. आता बचत जेव्हा करतो तेव्हा त्याला ग्रो व्हायला एक सीमित हे असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही बँकेमध्ये किंवा एफडी मध्ये पैसे टाकले तर त्याला एक सीमा असते, तेवढं लिमिट असतं, तेवढं तुम्हाला 8-9 वर्षात तुमचं ते डबल होणार एफडी मध्ये. पण गुंतवणूक कसं होतं, कंपाऊंडिंग. जसं वॉरेन बफे बोलतं की कंपाऊंडिंग हे दुनिया का 8वां अजूबा आहे, म्हणजे 8th वंडर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचा पैसा हा मल्टिपल मध्ये वाढत जातो. जसं वॉरेन बफे आज आपण पाहिलं जगामध्ये 1 नंबरला पण श्रीमंत होते, ते स्टॉक मार्केटमधूनच झाले. पण त्यांचा जो पैसा आहे तो सगळी वेल्थ आहे ती वयाच्या 50 नंतर वाढलेले. वॉरेन बफेने चालू केलं वयाच्या 13व्या वर्षी, पण ऍक्च्युअली कंपाऊंडिंगचा बेनिफिट त्यांना वयाच्या 50 वर्षानंतर झाला. तर कंपाऊंडिंग मध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा ते मल्टीफोल्ड मध्ये वाढते. फ्युचर आणि डेरिव्हेटिव्हचे बाजार कसे असतात किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फायद्याचे की तोट्याचे? डेफिनेटली इथं आपल्याला नॉलेज असेल तरच आपण फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ट्रेड केलं पाहिजे. कारण फ्युचर अँड ऑप्शन हे खूप रिस्की आहे. म्हणजे आज सेबीचा जेव्हा डेटा येतो की 93% जे फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ट्रेड करतात ते लॉस मध्ये जातात. तर तुमचं इथं नॉलेज असेल तरच तुम्ही इथं आलं पाहिजे. विदाउट नॉलेज तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन मध्ये कधी ट्रेड केलं नाही पाहिजे. इंडियन्स लोक जास्त काय प्रेफर करतात? कोणती कंपनीमध्ये जास्त इन्व्हेस्टर्स आहेत आता? तुम्हाला काय वाटतं? नाही, सरप्राइजली इंडियन इन्व्हेस्टर आता गॅम्बलिंग करतात. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जेवढा व्हॉल्यूम होतो त्याचा 60% व्हॉल्यूम इंडियामध्ये होतो. जगातल्या एवढ्या कंट्रीमध्ये स्टॉक मार्केट चालतं, पण इंडियामध्ये त्याचा 60% व्हॉल्यूम हा फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये होतो. तर ह्याच्यामध्ये रिझन काय आहे की लोकांना प्रॉपर नॉलेज नाही. जसं लोकांना काय पाहिजे, इझी मनी आणि फास्ट मनी. तर फ्युचर अँड ऑप्शन मध्ये फास्ट मनी मिळतो पण कन्सिस्टन्सी मिळत नाही. इट्स लाईक अ लॉटरी. तर त्यामुळं आपण फ्युचर अँड ऑप्शन पासून नॉलेज घेतले तर डेफिनेटली चांगलं आहे. तुम्ही डेली त्याच्यामध्ये एक फुल टाइम ट्रेडर पण बनू शकता फ्युचर अँड ऑप्शन मध्ये. पण कोणता बाजार कधी कमी येणार, कधी हाय होणार, त्या मानाने आपण इन्व्हेस्ट करताना काय लक्षात ठेवलं पाहिजे? म्हणजे काय ओळखलं पाहिजे की हा बाजार कोसळू शकतो किंवा पाठीमागची काही पार्श्वभूमी बघावी लागते का त्याआधी? ह्याच्या अगेन्स्ट आपण टेक्निकलचं अनालिसिसचा हे करतो, स्टडी करतो आणि त्याच्यावरती आपण फ्युचर प्रेडिक्ट करतो. तर ती एक आर्ट आहे, कला आहे की टेक्निकल अनालिसिसवरती वेगवेगळे पॅटर्न असतात. जसं फ्लॅग पॅटर्न, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न, डबल टॉप, डबल बॉटम. तर ह्याच्यामधलं तुम्हाला कळतं की हा स्टॉक किती दिवसात किती वरती जाईल आणि प्रत्येक ठिकाणी स्टॉप लॉस असतो. आता जेव्हा तुम्ही डेली ट्रेडर असाल किंवा इन्व्हेस्टर शॉर्ट टर्म असाल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती डिपेंड असतात. जसे IIP नंबर, CPI नंबर. इन्फ्लेशन वाढलं तर मार्केटवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. जसं IIP नंबर चांगले आले तर डेफिनेटली मार्केटसाठी IIP नंबर, CPI नंबर काय मला सांगा? IIP नंबर मीन्स इंडस्ट्रियल प्रोडक्शन्स, म्हणजे जे 14 कोर सेक्टर्स आहेत, जसं कोल सेक्टर आहे, पॉवर सेक्टर आहे, त्याची ग्रोथ कशी होती हे IIP नंबर दाखवतात. CPI आणि WPI नंबर म्हणजे इन्फ्लेशन, होलसेल इन्फ्लेशन किती आहे किंवा कंझ्युमर इन्फ्लेशन किती आहे. तर हे इन्फ्लेशन वाढलं तर मार्केटवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. त्याच्यानंतर तुमचे बजेटमध्ये असेल, बजेटमध्ये काही टॅक्सेशन वगैरे वाढले तर त्याचा पण मार्केटवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो, मार्केट कोलॅप्स होतो. किंवा जसं आपलं इलेक्शन रिझल्ट असतील, इलेक्शन रिझल्टचा पण मार्केटवरती इम्पॅक्ट होतो. तर त्याच्यामुळे पण आपल्याला कॉशियस राहावं लागतं. आणि त्यानंतर सगळ्यात जसं नॉन इव्हेंट, जसं कोविड आहे, रशिया युक्रेन वॉर, तर ह्याच्यामुळे पण मार्केटवरती इम्पॅक्ट होतो. प्लॅन्ड इव्हेंट पण असतात आणि नॉन प्लॅन्ड इव्हेंट पण असतात. तर यावेळी आपल्याला काय करतं, मार्केटमध्ये एक चांगलं आहे की तुम्हाला हेजिंग करता येतं पोर्टफोलिओला. अच्छा सर, आपण आता वॉर बद्दल बोलतोच आहे, तर पण वॉरचा इम्पॅक्ट होतो शेअर मार्केटवरती, हे खरं आहे, पण का होतो नेमकं, यामागे कारण काय असेल? आता शेअर मार्केटमध्ये पाहिलं तर 49% इन्व्हेस्टमेंट ही प्रोमोटरची असते आणि अराउंड 20% इन्व्हेस्टमेंट ही FII मतलब फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्हणजे बाहेरची लोक, सिंगापूर गव्हर्नमेंट या मॉर्गन स्टॅनली, JP मॉर्गन, हे इंडियामध्ये येऊन इन्व्हेस्टमेंट करत असतात. तर त्यांना कसं होतं की ज्या कंट्रीमध्ये वॉर होईल तिथे एकतर इन्फ्लेशन वाढतं किंवा वॉरवरती जो खर्च होतो तो ओव्हरऑल त्यांना एक भीती असते की आपण इथून जर इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवली तर मार्केट कोलॅप्स झाल्यानंतर आपल्याला लॉस होऊ शकतो. तर त्यामुळे मार्केट कोलॅप्स होतं. पण बऱ्याच वेळा काय करतात हेच इन्व्हेस्टर, आपलं हेजिंग नावाचं एक टूल आहे. तर हेजिंगमध्ये काय करतात फ्युचर अँड ऑप्शनमध्ये की त्याच्यापेक्षा अपोजिट पोझिशन घेतात. म्हणजे आता खाली येणार आहे तर तुम्ही फ्युचर सेल करतात
किंवा पुट ऑप्शन बाय करतात, तर त्याच्यामध्ये डेफिनेटली काय होतं, तिकडला लॉस तुमचा रिकवर होतो. पण रिटेल इन्व्हेस्टरला हे नॉलेज नसतं. त्याला काय वाटतं, भीती वाटते की आता मार्केट भारत पाकिस्तान युद्ध आहे, आता माझे पैसे सगळे जाणार, तो सगळे काढून घेतो आणि त्यामुळे मार्केट कोलॅप्स होतं. अच्छा, आणि इंडेक्स म्हणजे काय, आणि सेन्सेक्स निफ्टी सारख्या आणि इंडेक्स मध्ये यामध्ये फरक काय आहे? आता इंडेक्स म्हणजे एक बास्केट असते, जसे स्टॉक्स, जसं निफ्टीमध्ये 50 स्टॉक आहेत. जसं आता तुम्ही जर बघितलं, निफ्टी हा NSE चा निर्देशांक आहे, जिथं 2,500 स्टॉक आहेत. तर 2,500 स्टॉक मध्ये ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटल सगळ्यात जास्त आहे अशा 50 कंपन्या घेतल्या जातात आणि त्याचा एक निफ्टी नावाचा इंडेक्स बनतो. आणि सेन्सेक्स हा BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा आहे आणि त्याच्यामध्ये 30 कंपन्या आहेत. तर ह्या 50 आणि 30 कंपन्या कॉमन असतात. तर त्या 50 कंपन्या आणि ह्या 30 कंपन्या, आता तुम्ही म्हणाल BSE वरती 8,500 कंपन्या आहेत, मग 8,500 कंपन्याचं ह्या 30 कंपन्याच कसं काय दाखवू शकतात निर्देशांक? तर मार्केटमध्ये जी काही उलाढाल होती ती 60% उलाढाल ह्या 30 कंपन्याची होती किंवा ह्या 50 कंपन्याची होती. आणि ह्याच्यावरून आता आपण एखादा कुकिंगचं बुक घ्यायला गेला तुम्ही, आणि तुम्ही जर पाहता तर बुक पूर्ण वाचत नाही, तुम्ही काय बघता, इंडेक्स बघता, आणि इंडेक्सवरनं तुम्हाला आयडिया येते की अरे हा याच्यामध्ये हा कंटेंट आहे, तर डेफिनेटली मला हे बुक घेतलं पाहिजे. तसं इंडेक्स बघून आपल्याला कळतं की मार्केटचं सेंटिमेंट कसं आहे. इंडेक्स वाढला, इंडेक्स पडला, तर डेफिनेटली त्याच्यावरून एक इंडेक्स काय करतं, एक मार्केटचं सेंटिमेंट दाखवतं. मग याच्यामध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं चांगलं की शॉर्ट टर्म? जसं जर तुम्हाला वेळ नाहीये तर तुम्ही डेफिनेटली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं कधी चांगलं, बेस्ड ऑन द फंडामेंटल अनालिसिस, म्हणजे 2 वर्षाच्या जास्त पिरियड. पण आता मार्केट सेंटिमेंट तुम्ही पाहिलं तर कंटिन्युअसली आता अनसर्टनिटी खूप वाढली, वार होते, जिओपॉलिटिकल टेन्शन आहे, तर तुम्ही शॉर्ट टर्म वरती पण जास्त फोकस केला पाहिजे. आणि शॉर्ट टर्म म्हणजे असं नाही म्हणत की मला रोजच करा, इंट्राडे ट्रेडिंग करा. तुम्ही स्विंग ट्रेडिंग केलं काही वीकसाठी किंवा पोझिशनल ट्रेडिंग केलं काही मंथसाठी, तर डेफिनेटली दोन्ही गोष्टीचं तुम्हाला कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे. नाहीतर तुम्ही घेऊन ठेवले स्टॉक आणि सडनली कंपनीबद्दल वाईट न्यूज आली आणि 2 वर्षांनी पाहिलं आणि ते स्टॉकच कंपनीज पूर्णपणे स्टॉक तुमचा अर्ध्यापेक्षा खाली आलाय, तर त्याला हे नाहीये. तर तुम्हाला कसं वाटलं ते प्रॉफिट बुकिंग करता पण आलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच लोकांचं मी बघितलं, इंडसइंड बँक 400 रुपयाला घेतला, 1600 गेला, पण 1600 बुक नाही गेला, आता परत तो 600 आला. तर असं तुम्ही म्हणू शकत नाही की मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. तर तुम्हाला ते प्रॉफिट बुकिंग पण करता आलं पाहिजे. अच्छा, म्हणजे ते अपडेट राहावं लागतं, अपडेट राहावं लागतं स्टॉक मार्केटमध्ये. तुम्हाला असं पूर्वी होतं तसं की घेऊन ठेवलं 10-20 वर्ष नाही पाहिलं तरी चालायचं, म्हणजे त्या कंपन्या ग्रो व्हायच्या. पण आता कंपन्या तसं नाही होत, अनसर्टनिटी खूप वाढलेली. तर तुम्हाला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मचं कॉम्बिनेशन करता आलं. त्याच्यासाठी नॉलेज इम्पॉर्टंट आहेच. विदाउट नॉलेज, परत सांगितलं तुम्हाला, इट्स अ गॅम्बलिंग. बरोबर. आणि फेस व्हॅल्यू पण, फेस व्हॅल्यू म्हणजे काय असतं स्टॉक मार्केटमध्ये? आता फेस व्हॅल्यू इट्स अ लिगल प्राइस. म्हणजे एखाद्या कंपनी जेव्हा IPO आणते तेव्हा पूर्वी फेस व्हॅल्यू 100 रुपये असायची, आता 10 रुपये असते, काही कंपन्या 5 रुपये किंवा 1 रुपया ठेवते. तर फेस व्हॅल्यू लिगल प्राइस असते. जर उद्या कंपनी डुबली तर कमीत कमी तुम्हाला फेस व्हॅल्यू तरी मिळते. आणि तुम्हाला जो मिळणारा डिव्हिडंड असतो तो फेस व्हॅल्यूवरती असतो. म्हणजे एखाद्या कंपनीची फेस व्हॅल्यू 1 रुपया आहे आणि कंपनीने 400% डिव्हिडंड डिक्लेअर केला, तर तुम्हाला 1 रुपयावरती 4 रुपये डिव्हिडंड मिळणार. ओके. आणि फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये काय फरक आहे? आता फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस, जेव्हा एखाद्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तुम्हाला, जर तुमचा व्ह्यू लॉंग टर्म असेल तर तुम्ही डेफिनेटली फंडामेंटल अनालिसिस वर इन्व्हेस्टमेंट करायची. तर फंडामेंटल अनालिसिस वरती 2 टाईपचे अनालिसिस होतात, एक क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. तर क्वालिटेटिव्ह मध्ये आपण जनरली बघतो कंपनी मॅनेजमेंट कशी आहे, कंपनीचं मार्केट शेअर कसं आहे, तर ह्या गोष्टी पाहिल्या जातात. इट्स अ जजमेंटल. कोणाला टाटा चांगले वाटेल, कोणाला अंबानी चांगले वाटतील, तर इथं आपण कन्सिडर करताना थोडं बायस्ड डिसिजन होऊ शकतं. पण जेव्हा क्वांटिटेटिव्ह अनालिसिस वर जातो तर इथं तुम्ही मेजर करू शकता, जसं कंपनीचा EPS किती आहे, अर्निंग पर शेअर किती आहे, PE रेशो किती आहे, ROE किती आहे, ROCE किती आहे, प्राइस टू बुक व्हॅल्यू किती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मेजर करून तुम्ही एक चांगला स्टॉक डिसाईड करू शकता. तर ह्या गोष्टी आपण फंडामेंटल अनालिसिस वरती ठरवतो. आता जसं तुम्ही अदानीचा कोणताही स्टॉक घेतला तर त्याचे फंडामेंटल रिपोर्ट पाहिले, जर PE रेशो खूप हाय आहे, PE रेशो आपला 13 ते 18च्या रेंजमध्ये असावा लागतो, तर अदानीचे PE रेशो 80-90च्या रेंजमध्ये, तर तिथंच आपल्याला कळतं की हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे का ओव्हर व्हॅल्यूड आहे. तर आपण स्वस्त आहे का महाग आहे हे आपण फंडामेंटल अनालिसिस वरती कन्सिडर करतो. मग एखादा स्टॉक स्वस्त असेल तर आपण काय करतो, बाय करतो, कारण का वर जाण्याचे चान्सेस असतात. पण एखादा स्टॉक महाग असेल तर आपण काय करतो, त्याच्यापासून दूर राहतो, आपण बाय करत नाही. तर हा आपला फंडामेंटल अनालिसिस झाला. टेक्निकल अनालिसिस हा सगळ्यात बेस्ट मेथड आहे जेव्हा आपण शॉर्ट टर्म किंवा इंट्राडे ट्रेडिंग करायचं असतं तेव्हा. तर टेक्निकल अनालिसिस मध्ये काय पाहतो आपण, हिस्टॉरिकल डेटा पाहतो. हिस्टॉरिकल डेटा म्हणजे पास्ट काय घडलं आणि त्याच्यावरून आपण फ्युचरचा डेटा
फ्युचरचं प्रेडिक्ट करतो. ओके. मग त्यासाठी आपण चार्ट पॅटर्नचा स्टडी करतो आणि मग तुम्ही स्वतः एखाद्या स्टॉकचं टार्गेट, स्टॉप लॉस, रिस्क रिवॉर्ड रेशो सगळं काही कॅल्क्युलेट करू शकता. आणि डेफिनेटली तुम्ही मेहनतीचा पैसा लावता तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस बेस्ट मेथड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. बरोबर. म्हणजे स्वतःला नॉलेज असल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करूच नाही, नाही. नाही. दुसऱ्याच्या भरोशावर किंवा मी तुला देतो आणि तू पैसे लाव नाही. असं नाही होऊ शकत. बिलकुल बिलकुल नाही. आणि इंट्राडे स्विंग डिलिव्हरी या ट्रेडिंग प्रकारांमध्ये काय फरक आहे? आता आपण हा इन्व्हेस्टमेंटचा टाईप झाला. आता इन्व्हेस्टमेंट आपण हे लॉंग टर्म साठी करतो. आता दुसरा एक असतो प्रकार याच्यामध्ये स्काल्पिंग. स्काल्पिंग म्हणजे जो इंट्राडे ट्रेडर असतो जो पोझिशन आपली 3 मिनिटं 5 मिनिटासाठी होल्ड करतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्यामध्ये तुम्हाला स्टॉप लॉस विप्लॉस लावायची पण गरज नसते, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. त्यानंतर येतं इंट्राडे ट्रेडिंग. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये काय असतं, तुम्ही सेम डेला बाय करायचं आणि सेम डेला सेल करायचं. म्हणजे ती पोझिशन तुम्हाला बाय डिफॉल्ट त्या दिवशी क्लोजच करायची. आणि ह्याच्यामध्ये आता बऱ्याच लोकांना माहित नसतं शेअर मार्केटमध्ये आपण फक्त बायच नाही करू शकत, आपल्याकडे नसताना पण विकू शकतो. म्हणजे आज वाटलं मला की या रिलायन्स बद्दल निगेटिव्ह न्यूज आहे, आज रिलायन्स पडू शकतो, तर सकाळी 9:15ला मी तो विकू शकतो आणि 3:20 तुम्हाला तो परत बाय करायचा असतो. आणि मधला जो गॅप आहे, समजा रिलायन्स 1400ला आहे आणि 1350ला 3:20 आला, तर 1350ला मी बाय करतो. म्हणजे मधला 1400ला सेल केला, 1350ला बाय केला, तर 50 रुपये मला प्रॉफिट झालं. तर हे दोन्ही साईडला, बोथ साईडला तुम्ही ट्रेडिंग करू शकता इंट्राडे ट्रेडिंगला. त्यानंतर स्विंग ट्रेडिंग जे असतं तेव्हा मल्टिपल रेजिस्टन्स ब्रेकआउट करतं किंवा मल्टिपल सपोर्ट ब्रेकआउट करतो, त्याला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, स्विंग म्हणजे काय की तो खुला नीला आकाश, मतलब तो वरती गेला एकदा तो किती वरती जाऊ शकतात. म्हणजे मी काही स्टॉक स्विंग ट्रेडिंग दिले होते, आठवड्याभरात 30-40% वरती गेले. तर स्विंग ट्रेडिंग हे बेस्ट ट्रेडिंग आहे. म्हणजे ज्याला रिस्क घ्यायची नाही फ्युचर आणि ऑप्शन मध्ये, तो स्विंग ट्रेडिंग मध्ये आरामशीर चांगले पैसे कमवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो. लॉंग टर्म मतलब काही महिन्यासाठी. तर याचा एक सिक्रेट फॉर्म्युला आहे जो EMA वरती आम्ही आमच्या क्लासमध्ये सांगत असतो की आम्ही EMA वरती एंट्री घ्यायची आणि एक्झिट कुठं घ्यायची, तर हे डिटेलमध्ये सांगत असतो. कारण काय होतं, जसं बँकेमध्ये मला एंट्रीलाच कळतं रिटर्न्स, पण स्टॉक मार्केटमध्ये मग असं सांगितलं की एंट्री आणि एक्झिट महत्वाचे. तर एंट्री कुठं करायची, एक्झिट समजत नाही लोकांना, मग लोक 5-10% घेऊन बाहेर पडतात. पण नंतर स्टॉक 100%, 200% रिटर्न विदिन स्पॅन ऑफ 1 इयर 200% रिटर्न दिलेले. कारण एक्झिट कुठं व्हायचे ते आम्ही परफेक्ट सांगतो. आणि हेच महत्वाचं आहे स्टॉक मार्केटमध्ये. टेक्निक्स माहिती पाहिजेत. टेक्निक्स, विदाउट टेक्निक्स. पण ते बोलतात ना शेअर मार्केट कोसळलं किंवा मग हे धोके कसे ओळखले पाहिजेत? नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला आधी सांगितलं ना, जसं मी EMA वरती फोकस करतो, जेव्हा EMA क्रॉस ओव्हर देतं ते काय एका दिवसात होत नाहीये. ते मला आधीच इंडिकेशन देतं की आता हा EMA क्रॉस होतोय, तर मला इथं 25% विकायचे. आता ह्याच्यानंतर दुसऱ्या EMA ला क्रॉस केलं तर 75% विकायचे. तर मला आधीच समजतं, त्यामुळं हे धोके मी आधीच ओळखतो. आणि जे एक्सपर्ट असतात त्यांना डेरिव्हेटिव्हच्या डेटामध्ये दिसत असतं, ज्याच्यामध्ये ऑप्शन चेन, ज्याला स्टडी अनालिसिस करता येतं, सपोर्ट रेजिस्टन्स समजतो, कुठं कॉल रायटिंग होतंय, कुठं पुट रायटिंग होतंय. खूप त्याच्यामध्ये ऍडव्हान्स टेक्निक आले की तुम्हाला आता कोविडमध्ये मार्केट पडणार हे आधीच 1-2 महिने कळत होतं. म्हणजे त्याच्यामध्ये हेवी कॉल रायटिंग होत होतं ऑप्शन चेन मध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्याला नॉलेज आहे त्याच्यामध्ये त्याला ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करता येतं. आता जसं नॉन इव्हेंट जसं आहे की भूकंप झाला, सुनामी झाले, तर हे तर प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला नाही होत, पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रेडिक्ट करणं सोपं आहे. म्हणजे जरी मार्केट डाऊन झालं तरी घाबरून न जाता काही काळ जाऊ द्यावा असं पण आहे का? येस, मार्केट डाऊन झालं तर सगळ्यांना फायदा होतो. जो म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्याला जे NAV मिळतात, नेट असेट व्हॅल्यू, त्याला जास्त मिळतात. अलग लक्षात, म्युच्युअल फंड काय तो 1-2 दिवसासाठी करत नाही. म्युच्युअल फंड हा लॉंग टर्म साठीच करतो ना, तो 3-4-5 वर्ष. मग त्याला काय होतं, जेव्हा मार्केट कोसळतं तेव्हा त्याला जास्त युनिट्स मिळतात. ज्याला खाली ज्यांनी फंडामेंटल वरती इन्व्हेस्टमेंट केलंय तो ऍव्हरेजिंग करू शकतो. आता समजा रिलायन्सचा शेअर त्यांनी 1400ला घेतला आणि परत 1000-1200ला मिळतोय किंवा 1000ला मिळतोय, तर त्याला ऍव्हरेज म्हणून 1200ला झालं ना, त्याला पण बेनिफिट होतं. तर तुम्ही कसं बघता लॉंग टर्मला ह्याच्यावर डिपेंड आहे. आणि 20-30% करेक्शन इज नॉट अ बिग करेक्शन. तर त्याच्यामध्ये आता जसं 2008-9ला करेक्शन झालं, जसं लेमन ब्रदर क्रायसिस झाला US मध्ये, त्यावेळी मार्केटने करेक्शन दिलं. 21,000चा सेन्सेक्स 7,000ला आला. पण 7,000ला ऑपॉर्च्युनिटी आहे ना तुम्हाला बाईंग करायला, न्यू इन्व्हेस्टरला ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे असं काही नाही की मार्केट करेक्ट झालं किंवा मार्केट झिरोच होणार. आज इकॉनॉमी कशावर चालते? स्टॉक मार्केटवर. कोविडमध्ये सगळं दुनिया बंद होते, स्टॉक मार्केट बंद होतं का? इट्स अ डेव्हलपमेंट टूल. तर त्यामुळे स्टॉक मार्केट वर जाऊ द्या खाली जाऊ द्या, आपल्याला कसं त्याच्यामध्ये
पोहता आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे स्टॉक मार्केट आग आहे, मी म्हणतो त्याची मजा घेता आली पाहिजे. आपले भाजले पण नाही पाहिजे हात आणि आपल्याला थंडी पण नाही वाजली पाहिजे. तर त्याचं प्रॉपरली तुम्ही मॅनेज करू शकता. प्रॉपर नॉलेज असेल तर ह्या स्टॉक मार्केटचं तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. बरोबर. तुम्ही कोविडचा विषय काढलाच आहे, तर एक आठवण म्हणून की म्हणजे बरेच लोक कोविड नंतर बराच युथ स्टॉक मार्केटकडे वळला. प्रत्येकाच्या स्टोरीवरती किंवा प्रत्येकाच्या लाईफस्टाईल मध्ये स्टॉक मार्केट हे दिसतच होतं. शेअर मार्केटला इन्व्हेस्ट करा वगैरे वगैरे XYZ ते करत होते. पण जेवढा फास्ट तो मॉब आला तेवढा फास्ट मध्ये तो कोलॅप्स पण झाला. तर हे कशामुळे झालं, नेमकं काय चुकलं असेल त्यांचं? पहिलं तर हाईप क्रिएट झाली, लोक घरी बसून होते, लोकांना काही काम नव्हतं. टीव्हीवरती बरेच एक्सपर्ट आले, सांगितलं शेअर मार्केट शिका. पण त्यांनी फोकस कुणी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवरती कुणी केला नाही. सगळ्यांनी काय केलं की फ्युचर अँड ऑप्शन्स. एक तर त्यांना काय होतं, ब्रोकरेज मिळत होतं. जे काय इन्फ्लुएन्सर होते, युट्यूब इन्फ्लुएन्सर होते, ते काय सांगायचे की माझी लिंक क्लिक करा, अकाउंट ओपन करा, मी कॉल देतो. ते स्वतः प्रॉफिटेबल नव्हते. म्हणजे असे बरेचसे आता सेबीनी डेटा काढला की स्वतः नाही पण त्यांनी 18 20 करोड ब्रोकरेज कमवलं. हा, स्वतः आता नावं नाही सांगत. आता काल परवा पण एकावरती रेड मारली, 400-500 कोटी फक्त स्टॉक मार्केटमध्ये बनवले. त्यांनी त्यांचे कोर्स विकले, त्यांनी ब्रोकरेज कमवलं. पण लॉसेस कोणी घेतले की जे रिटेलर इन्व्हेस्टर होते, त्यांना वाटलं फ्युचर अँड ऑप्शन. आता सेबीचा डेटा येतो की वर्षाला 1 लाख करोड फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये लॉस होतात. तरी लोकांना तेच शिकवतात. माझ्याकडे जेव्हा स्टुडंट येतो तेव्हा मी सांगतो त्यांना की मी तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शिकवेल, शॉर्ट टर्म शिकवेल, हेजिंग शिकवेल. पण तुम्हाला ऑप्शनच करायचं असेल तर डेफिनेटली ऑप्शन पण शिकवेल, पण तुम्ही तुमच्या रिस्कवर करा. कारण त्याच्यामध्ये आज सेबी काय सांगते 93% लॉसमध्ये. तर मी असा कुठं की तुम्हाला 97% मध्ये इमिजिएटली घेऊन येईल. पण तुम्ही जर ते हेजिंग शिकलात तर तुम्ही 93% सक्सेसफुल आहे. आणि हेजिंगला आजकाल पैसे जास्त लागत नाही, 20-25 हजारात होतं. ह्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये खूप मिसकन्सेप्ट आहेत की हेजिंग करायचं म्हणजे मला खूप पैसे द्यावे लागतील. असं नाही आहे. हेजिंग 20-25 हजारामध्ये पण करू शकता तुम्ही. तर तुमचे पैसे कसं असतं, तुम्ही पैसे लॉस केले तर तुम्ही काय होता, त्या गेममधनं आउट होता. तुम्हाला गेमवरती टिकून राहिला, त्या पिचवर टिकून राहिला तर मग चौके छक्के मारा ना. लोक आलेले काय होतात, पहिल्यांदा चौका छक्का मारायला गेले. जे काय कोविडमध्ये घडलं ते चौका छक्क्यामध्ये सगळे बोल्ड झाले. खूप कॅपिटल, बऱ्याच फॅमिलीचा इम्पॅक्ट झाला. आज सेबीने काय केलं, बऱ्याचशा विकली ऑप्शन जी होती, एक्सपायरी होती, बँक निफ्टी वगैरे बंद केल्या. पण बऱ्याच फॅमिली हा देशोधडीला म्हणजे घरदार त्यांचं सगळं यायला लागलं. बरेचसे स्कॅम घडले, बऱ्याच लोकांनी पैसे गोळा केले, ते पैसे वेळेवर नाही देऊ शकले. बरेच इन्व्हेस्टरने पैसे लावले, 10-10%, 20-20% रिटर्न देत होते. कसं पॉसिबल आहे? इंडियन गव्हर्नमेंट आपलं इयरली एफडी बँका 7% देतात, तर हे 10% 20% कसं काय देऊ शकतात? तर हे सगळे स्कॅम्स निघाले. ट्रेनर जे होते, जे स्टॉक मार्केटमध्ये आता काय दुबईला गेले आणि असे कोर्स विकले 2-2 लाख रुपये, 2-2, 3-3 दिवसाची फी 2-2 लाख रुपये कुठे? आणि 2 दिवसात स्टॉक मार्केट शिकणं पॉसिबलच नाही. मी माझ्याकडे कुठलाही स्टुडंट आला तर मी सांगतो मिनिमम 3 मंथ, 3 महिने तू दिलेस माझ्याबरोबर तर डेफिनेटली मी तुला सक्सेसफुल करून दाखवतो. आणि ते पण प्रॅक्टिस केली पाहिजे फ्युचरमध्ये. आणि माझे कोर्सेस कसे आहेत, मी आता जसं मराठी माणसाला टार्गेट केलेलं आहे की 300-400 रुपये चं पोर्टल आहे, त्याच्यामध्ये मी 300-400 रुपयाला जे कोर्सेस बाहेर 60-60 हजारला विकले जातात, मी 300-400 रुपयाला आता ते इझिली तुम्ही बाय करू शकता. आणि तेवढंच नॉलेज मिळेल, असं काही नाही. आणि तुम्ही ते रेकॉर्डिंग आहे, तुम्ही परत परत बघू शकता. अच्छा, ऑनलाईन आहेत का? ऑनलाईन अवेलेबल आहे, म्हणजे कुठूनही करू शकतो. कुठूनही करू शकता आणि परत परत बघू शकता. तिथं काय 2 दिवसात गेलं, 2 दिवसात समजत पण नाही. हा, आणि जेवणात आणि खाण्यातच एवढा वेळ जातो की 2 दिवसात काय शिकवलं कळत नाही. अरे माझे 60,000 वाया जाईल. पण मी तसं नाही की मराठी माणसाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. पहिलं तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग ह्या सगळ्या गोष्टी मी उडमीवरती हे केलेले आहेत कोर्सेस की तुम्हाला कुठे खर्च करायची गरज नाही. 1 लाख आणि 2 लाख तुम्ही हे चांगले काही 400-500 रुपये मध्ये पण हे सगळं शिकू शकता. पण असंही म्हटलं जातं की मराठी माणूस नाही टिकू शकत शेअर मार्केटमध्ये. आज जेव्हा सुपरस्टार जेव्हा बघता तुम्ही, काही ट्रेंडलाईन वेबसाईट आहे तेव्हा बघता तर सगळे तुम्हाला दमानी, मेहता असेच दिसते. बरोबर, म्हणूनच. हा, तर ह्याच्यामध्ये काय आहे, मराठी माणसाकडं एकतर हे गोष्टीचं नॉलेज नाही पहिल्यापासून. आणि जसं आता तुम्ही पाहिलं की मुंबईमध्ये गुंडाराज होतं, तसंच स्टॉक मार्केटमध्ये पण गुंडाराज होता. तुम्ही 1992 पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. हा, तर तिथं असं काही गोष्टी घडायच्या की एखाद्या कंपनीचा MD जरी चेंज करायचं तरी लोकांना विचारायला लागायचं. म्हणजे एवढी दहशत होती स्टॉक मार्केटमध्ये. म्हणजे एखादा स्टॉक 100 रुपयावर आणि 1 रुपयावर, ब्लॅक कोब्रा. तर अशा काही गोष्टी घडल्यात होत्या की आपला स्टॉक मार्केट त्यामुळे 10 ते 15 वर्ष पाठीमागे राहिलं. अच्छा. आणि नंतर हे धीरूभाई अंबानींनी जेव्हा ह्या गोष्टी रिलायन्स शेअर जेव्हा पाडायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी रिलायन्स शेअर आनंद जैनला उभा करून रिलायन्सवरती त्यांनी काय केलं, शेअर पडू दिला नाही. म्हणजे ज्यांनी काही शॉर्ट कार्टल
त्याला म्हणतात बुल कार्टेल आणि बियर कार्टेल. ओके. तर ते बियर कार्टेलला पूर्णपणे मार्केटमधनं उद्ध्वस्त केलं धीरूभाई अंबानी, आणि त्यामुळे मार्केटमध्ये क्लिअरिटी आली. आणि जसे हर्षद मेहता स्कॅम झाला 1992, त्याच्यानंतर सेबीची स्थापना झाली. जसं बँकावरती आरबीआय तसं स्टॉक मार्केटवरती सेबी आहे. आणि सेबीने मग ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर केल्या. जसं डब्बा ट्रेडिंग इलिगल ठरवलं, म्हणजे तुम्ही डब्बा ट्रेडिंग केलं तर 5 वर्षाची जेल आहे तुम्हाला. तर ह्या गोष्टी सगळ्या कंट्रोलमध्ये येत गेल्या आणि मार्केटमध्ये क्लिअरिटी येत गेली. आज पण आज बघा अनिल अंबानीवरती रेड पडतायत. तर ह्या गोष्टी, येस बँकचा स्कॅम झाला, तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअरिटी येत गेली. लोकांचा विश्वास वाढत गेला स्टॉक मार्केटमध्ये. आणि डेफिनेटली आता मराठी माणूस पण ह्याच्यामध्ये येतोय. जसं आता मी रिसेंटली जयपूरला गेलो होतो, धन ॲप. तर धन हा मराठी माणसांनी बनवलेला आपले ॲप आहे. आणि डेफिनेटली एवढं शॉर्ट पिरियडमध्ये 300 नंबरवरनं 6 नंबरवर आलंय. तर हळूहळू मराठी माणसाचा टक्का वाढत चाललेला आहे. आणि डेफिनेटली आमच्यासारखे लोक सपोर्टला आहेतच. सर, तुम्हाला काय वाटतं स्टॉक मार्केटमध्ये अशा काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का की त्या खरंच आपल्यासाठी फायद्याच्या आहेत, एक तुम्हाला आवडणाऱ्या काही? डेफिनेटली स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही सुरुवात केली तर इनिशियली तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर तुम्ही करू शकता. आणि हळूहळू तुम्हाला आता कसं, बरेच लोक माझ्याकडे येतात की जॉबचा कंटाळा आलाय, मला आता फुल टाइम शेअर मार्केट करायचं. तर मी लगेच म्हणतो तुम्ही लगेच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी नाही आहे. तुम्ही पहिले 1 वर्षभर करा, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, म्युच्युअल फंड करा, थोडं तुम्हाला कळू द्या. आणि त्याच्यानंतर डेफिनेटली स्टॉक मार्केटमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत, प्लेंटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण हा बिझनेस असा आहे ना, ह्याला कधी एंड नाही आहे. म्हणजे मरेपर्यंत करू शकता. बाकीचे टेक्नॉलॉजी तुमच्या हे होतील, पण ह्या स्टॉक मार्केटला एंड नाही आहे. आणि इट्स लिगल रॉबरी. म्हणजे तुम्ही किती पैसे कमवू शकता, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. टॅक्स भरला तुम्ही दिवसाला, अशी पण लोक पाहिलेत मी, करोड कमावणारे. तर डेफिनेटली स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही ॲज अ ट्रेडर या पे इथं तुम्हाला करिअर करता येतं डेफिनेटली ॲज अ ट्रेडर. त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टर, आणि त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पुढं तुम्ही CFA केलं, तुम्ही ब्रोकर बनू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू करू शकता, दुसऱ्याला शिकवू शकता. तर भरपूर काही मल्टी ऑप्शन्स इथं आहेत. खरं तर 90% प्रॉब्लेम्स आपल्याकडे पैशांचेच आहे. असं म्हणतात की पैशाने सगळं काही होतं वगैरे, तर पण स्टॉक मार्केटकडे करिअरच्या दृष्टीने आपण बघू शकतो का? डेफिनेटली. जसं तुम्ही जसं बोललात 90% प्रॉब्लेम आपल्याला पैशाचे असतात. तर डेफिनेटली फायनान्शियल फ्रीडम कडेच आपल्याला काम करायला हवं, जे आपल्याला स्कूल कॉलेजेसमध्ये मिसिंग आहे. तर फायनान्शियल फ्रीडम मध्ये काय करतो, आपल्याला फायनान्शियल नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. ते फायनान्शियल इन्क्लुजन करणं, आणि मग आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळू शकतं. कारण आता जर तुमचं राहणीमान खर्च समजा महिन्याला तुम्हाला 20,000 रुपये लागत असेल, तर हेच 20 वर्षांनी तुम्हाला 1.5 लाख रुपये लागणार आहेत. आणि तुम्ही जर ते पैसे प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट नाही केले, तुम्ही एफडीतच टाकले किंवा बाकी ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं जिथं तुम्ही बचत करायला पोस्ट ऑफिसमध्ये, तर ते कंपाऊंडिंग वाढणार नाही. कारण 20 वर्षांनी तुमची आता 1 लाखाची पर्चेसिंग पॉवर 30,000 राहणार आहे. मग त्यामुळे तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागेल. जसं मुलांची एज्युकेशन आलं, आता तुम्हाला माहिती आहे मेडिकल करायचं म्हटलं तर 1 करोड लागतोच. आणि तुम्ही जर मुलांना नाही देऊ शकला ह्या गोष्टी, तर डेफिनेटली काही नाही. तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही जर सुरुवात केली आणि जेवढं लवकर केली, जसं मी SIP, तुम्ही आता तुमचं वय 20 आहे, तर तुम्ही मंथली 3,000 SIP केले तर तुम्हाला रिटायरमेंटला 10 करोड मिळतात. तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं तुम्हाला प्रॉब्लेम आहे. म्हणजे तिथं तुमचा हप्ता किती येतो, जिथं 3,000 आहे तिथं 2 लाख येतो. मग ह्या गोष्टी काय होतात, जेवढं लेट कराल तेवढं तुमच्यासाठी ते निगेटिव्ह आहे. जसं वॉरेन बफे काय म्हणतात की मी वयाच्या 13व्या वर्षी चालू केलं आणि इट्स लेट, आणि मी उशीर केला. आणि त्यावेळी म्हणायचे, लहानपणी ते आपल्या बहिणीला म्हणायचे की मी जर जगातला 1 नंबरचा श्रीमंत नाही झालो तर मी आपल्या शहरामधले जे उंच बिल्डिंग आहे त्याच्यावरनं उडी मारेल. आणि वॉरेन बफेट स्वतः स्टॉक मार्केटमधून नंबर 1 झाले. मग स्टॉक मार्केटमध्ये एखादा माणूस जगातला श्रीमंत 1 नंबर श्रीमंत होऊ शकतो. तर ही बिझनेस चांगला आहे का नाही? डेफिनेटली ना. आज इलॉन मस्कला काय म्हणतात, जगातला नंबर 1 रिच. कशावरती? इलॉन मस्क स्वतः भाड्याच्या घरात राहतो, तर त्याच्याकडे असणारे शेअर्स. म्हणजे पूर्वीचं काय होतं, ज्याच्याकडे जमीन जास्त आहे किंवा ज्याच्याकडे सोनं जास्त आहे तो श्रीमंत. आजकाल जमाना बदलला आहे, ज्याच्याकडे इक्विटीज शेअर जास्त आहे. आणि शेअर मार्केट का सेफ आहे, कारण आपण एखादा शेअर बाय केला तर आपण कुठं ठेवतो, इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये गव्हर्नमेंटकडे ठेवतो. अच्छा. तिथून चोरी होऊ शकत नाही, तुमच्या बँकेतले पैसे गायब होऊ शकतात. एक OTP आला, पैसे अकाउंट खाली. आजकाल डिजिटल अरेस्ट वगैरे तुम्ही ऐकलं असेल, कितीतरी सायबर फ्रॉड होतात. पण शेअर मार्केटमधनं तुमचं शेअर्स घेतलेली तुमच्या अकाउंटमधनं कुठं गायब झाले असं तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकू शकणार नाही. कारण ह्याची सिक्युरिटी कोण घेतं? गव्हर्नमेंट. युनिक आयडिया असतो. आणि तुम्ही ह्या गोष्टी जर पाहिल्या तर डेफिनेटली शेअर मार्केट एक सिक्युअर आहे. कारण बँकमध्ये FD जरी केली आणि उद्या बँक पळून गेली
किंवा बंद झाली, आजकाल तुम्ही पाहताय सहकार खात्यात काय चालू, बरोबर. तर त्याच्यामध्ये बँकेमध्ये तुम्हाला फक्त 5 लाखाचा इन्शुरन्स असतो, तुम्ही 1 करोडचा तुम्ही डिमांड नाही करू शकत. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर स्टॉक मार्केट एक सिक्युअर आहे आणि डेफिनेटली इथं तुम्ही आपलं करिअर करू शकता. पण हे पहिले परत तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कधी थांबलं पाहिजे? म्हणजे लोकांना कसं होतं की माझ्याकडे 10 रुपये आहेत, मी 10 रुपये इन्व्हेस्ट करते, पण मला कळतं त्यामध्ये खूप फायदा आहे, तर एक पैशाची म्हणतात ना हाव वाढते किंवा अजून पाहिजे असं वाटतं, तेव्हा आपण मग चुकीचे पर्याय यूज करतो किंवा याच्यातून पण स्कॅम पण होत आहेत. तर हे एक स्वतः त्या समथिंग कोण असेल समवणी इन्व्हेस्टरनी कधी थांबणं गरजेचं आहे? आता शेअर मार्केट हा समुद्र आहे. आता आपल्याला किती पाणी घरी घेऊन यायचं हे आपण ठरवायचंय. टँकर आणला तर आपल्याला ठेवायला जागा तरी असली पाहिजे. तर शेअर मार्केटमध्ये जसं तुम्ही डेली टार्गेट ठेवा. आता जसं मी माझ्याकडे जेव्हा स्टुडंट येतात की डेली तुम्ही 5,000चं टार्गेट ठेवा. जसं सकाळी अशी मोमेंट आली तर एक 15-20 मिनिटात पण तुम्ही 5,000 कमवू शकता. पण तिथं थांबलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच यांनी ॲपनी काय आणलंय माहिती, ओव्हर ट्रेडिंग करू नये म्हणून लॉक, डायरेक्ट तुमचं ॲप लॉक होतं, दुसऱ्या दिवशीच ओपन होतं. तर ह्याच्यामध्ये मोस्टली काय होतं की कन्सिस्टंट तुम्ही जर ट्रेडिंग केलं, बिकॉज इट्स गेम ऑफ द प्रोबॅबिलिटी, सारखं बाईंग सेलिंग करत बसला तर काय होतं, तुम्ही इवन इफ यू आर एक्सपर्ट ट्रेडर ऑन वॉल स्ट्रीट तर तुम्ही एक्सपर्ट ट्रेडर असेल तर तुम्ही घरी काय घेऊन जाऊ शकणार नाही. त्यामुळे ही तर तुम्हाला तुमच्यावरती स्टॉक मार्केटमध्ये बघा 10% 10% आपल्याला नॉलेज पाहिजे, 45% रिस्क मॅनेजमेंट आणि 45% तुमची सायकॉलॉजी. इट्स अ सायकॉलॉजी गेम. 90% इथं सायकॉलॉजीच आहे. तुम्ही ठरवलं पाहिजे की मला एवढं कमवायचं आहे. आता तुम्ही सांगा, एखाद्या गोष्टीमध्ये आपण 20-25 वर्ष एज्युकेशन घेतल्यानंतर जॉब मिळतो आणि मग आपण नोकरी किती वेळ करतो, आपण 8 तास 12 तास जॉब करतो, आपल्याला सॅलरी किती मिळते. तर त्यामुळं आपल्याला इथं जसं म्हटलं की स्टॉक मार्केट काय आहे, इट्स अ लिगल रॉबरी. तुम्ही एका दिवसात 1 महिन्याचं पण कमवू शकता, 1 महिन्यात 1 वर्षाचं पण कमवू शकता आणि 1 वर्षात तुम्ही लाईफ पण चेंज करू शकता. तर डेफिनेटली हे एक अशी अपॉर्च्युनिटी आहे जिथं तुमचं फॉर्च्यून बनू शकतं. डेफिनेटली फक्त तुम्ही नॉलेज घ्या आणि ह्याच्यामध्ये एक बिझनेस, स्टॉक मार्केट एक बिझनेस आहे असं म्हणून पाहिलं तर डेफिनेटली तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर इन्व्हेस्टर याच्यातून बनू शकता. तुमच्याकडे काही असे उदाहरणं आहेत का ज्यांनी भारतीय ट्रेडिंग कंपनीमधून किंवा भारतीय ट्रेडिंग करून पैसे कमवले असतील, संपत्ती कमवली असेल? पेरुंजो वेलियतची मी सांगतो. पेरुंजो वेलियतला राहायला घर नव्हतं. पेरुंजो वेलियत एक टेलिफोन ऑपरेटर होता जो केरळमधून आला. त्याच्या वडिलांनी स्वतःचं घर पण विकलं होतं कर्जात. आज पेरुंजो वेलियतची वेल्थ आहे 300 करोड. तुम्ही हे चेक पण करू शकता. आणि त्यांनी फक्त व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग केलं. तर अशी भरपूर उदाहरणं आहेत. जसं तुम्हाला राधाकृष्ण दमानी, हे 12th पास होते, आज 2 लाख करोडचं त्यांनी डीमार्ट सारखं एम्पायर उभं केलं. जसं मोहम्मद अनवर, एक शेतकरी मुलगा होता, त्यांनी 10,000 इन्व्हेस्टमेंट करून 1600 करोड केले. तसे एन नंबर ऑफ एक्झाम्पल देता येईल. डॉली खन्ना जी हाऊसवाईफ आहे, आज नाही म्हणलं 200-250 कोटी. विजय केडिया, एकेकाळी 14 रुपये नव्हते दुधाचा डब्बा आणायला, आज 1400 करोडचा ओनर आहे. बायकोला त्यांनी दुधाची फॅक्टरी गिफ्ट केली. असे एन नंबर ऑफ एक्झाम्पल आहे. पण अनफॉर्च्युनेटली काय आहे की ह्याच्यामध्ये कोई कसे एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाही आहे ते स्टॉक मार्केटचं पूर्ण नॉलेज देईल. आणि बरेचसे असे क्लासेस आहेत ते स्वतः नॉलेजेबल नाहीत, ते समोरच्याला काय नॉलेज देणार. जसं आता मी MBA फायनान्स आहे, NISM सर्टिफाईड आहे, तर बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. पण मी जेव्हा त्यांच्याकडे कुठलाही डाऊट्स येऊ द्या, कुठल्याही स्टुडंटला काही नॉलेज पाहिजे तर डेफिनेटली मी इन डेप्थ त्याला नॉलेज देतो. आणि माझं गोष्ट काय असते, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शिकवतो. म्हणजे बरेच इन्स्टिट्यूट काय असतं, मनी इज प्रायमरी, लाईक अ कलेक्शन एजंट, फक्त पैसे कमवायचे. तर तसं नाहीये, ते त्यांच्या भावनेशी खेळल्यागत होतं. तर तुम्ही काय करा, तुम्ही नॉलेज घ्या. जसं आता उडमीवरती मी कोर्सेस टाकले 300-400 रुपये, तुम्ही घ्या, तिथं माझा नंबर पण दिलेला आहे. तुम्हाला ॲडिशनल काय नॉलेज असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तर ह्या गोष्टी डेफिनेटली ह्याच्यामधून करिअर करण्यासारख्या आहेत आणि डेफिनेटली याच्यातून तुम्ही नॉलेज घेतलं तर स्काय इज द लिमिट. थँक्यू सर. खरंच शेअर मार्केटबद्दल किंवा स्टॉक मार्केटबद्दल खरंच लोकांच्या मनात खूप भीती आहे की करणं सेफ आहे का, योग्य आहे का. आणि आता तर मला वाटतं कोविड नंतर जे काही घडलं त्यानंतर ही भीती खूपच वाढली आहे. पण आपल्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच प्रमाणात माहिती मिळाली असेल, जनजागृती झाली आहे असं मला तरी वाटतं. आणि तुम्ही खरंच तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आलात आणि आमच्यासोबत चर्चा केलीत, आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल TOD करून तुमचं मनापासून आभार. आपणही मला प्लॅटफॉर्मवर बोलायल्याबद्दल मी पण आपला आभारी आहे.